साहेब आम्ही दुसरी पायरी चढतो की राजा लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे असे मदनशे बाजीप्रभू देशपांडे साहेब या आनंदाच्या सोहळ्याला दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीये। साहेब आम्ही दुसरी पायरी चढतो की राजा आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगाच आमच्या रायबाचं असे मदनशे तान्हाजी मालुसरे आमच्या जीवाचा तान्हा साहेब या आनंदाच्या सोहळ्याला या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाही। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन साळवी परत एकदा रायगड सिरीजमधल्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, बघितलं पहिल्या पार्टमध्ये आपण जगदीश्वराचं मंदिर समाधीस्थळ बघितलं, तर पुढच्या पार्टमध्ये आपण जे राहिलेले रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। आणि नक्कीच मित्रांनो, माहीत असेल हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, जे 5 पातशाह्या होत्या, मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, अशा पातशाह्यांच्या उरावर बसून ही आपले हिंदवी स्वराज्य आहे ते स्थापन केलं। आणि या स्थापन केलं आणि त्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ती म्हणजे आपली रायगड भूमी। त्या रायगड भूमीवरची जी आपल्याला जो राजभवन पाहायला भेटतं त्याचा जो दृष्टिकोन आहे, जो बनवण्याचा तो दृष्टिकोन आपण खास या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण त्याचं बांधकाम मित्रांनो असं केलं आहे राजभवनाचं, छत्रपती शिवाजी महाराज बसतात एकदम त्यांच्या सिंहासनावर आणि ज्यावेळी पुढे नगारखाना आहे तिथपर्यंत त्यांचा आवाज जायचा। जरी ते सिंहासनाजवळ बसले तरी त्यांचा आवाज हा नगारखान्यापर्यंत पोचायचा आणि नगारखान्यापर्यंत जो कोणी मावळे असतील बोलतील त्यांचा आवाज पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत पोचायचा। ही याची खास वैशिष्ट्य होतं राजभवनाचं। मित्रांनो, आपल्याला राजभवनामध्ये आजही एक मोठा दगड पाहायला भेटतो, आपण पुढे जाऊन बघणार आहोत। त्याचं कारण आहे मित्रांनो, ती इकोसिस्टीम आहे, ती इकोसिस्टीम त्यावेळच्या ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचे आणि ती ॲडव्हान्स इंजिनिअरिंग त्यावेळी हिरोजींनी प्रस्थापित केलं। मित्रांनो लक्षात ठेवा, आत्ताचं ॲडव्हान्स इंजिनिअरिंग आणि त्यावेळचं ॲडव्हान्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये किती डिफरन्स आहे। आत्ताचं इंजिनिअरिंग तुम्हाला माहीत असेल असं आहे की 6 महिन्यामध्ये पुतळे पडतात आणि त्यावेळचे ॲडव्हान्स इंजिनिअर ते एक वेगळ्या प्रकारचं होतं। त्यावेळच्या इंजिनिअरिंगच्या आपण ते काय म्हणतो त्याला मॅच करू शकत नाही। तर आपण प्रत्यक्षपणे जाऊया नक्कीच आणि पुढे बघूया। आणि जर पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्कीच पहिला पार्ट जाऊन बघा। आय बटनवर सुद्धा त्याची लिंक दिली आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिली, तो जाऊन बघू शकता। आणि जर चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पार्ट 2 कंटिन्यू करूया। मित्रांनो, तब्बल पाऊण तासानंतर आत्ता आपण पोचलो आहोत गडाच्या महादरवाजाजवळ आणि इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटली की ज्यावेळी आपण गडामध्ये एंट्री घेतली त्यावेळी इथे तिकीट कंपल्सरी काढावं लागतं। 25 रुपयाचं तिकीट आहे मित्रांनो। आपण गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो परंतु इथे कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं गेलं नव्हतं। आणि जर बघितलं हा जस्ट गेल्या वर्षीपासून मला वाटतं या वर्षापासून आत्ता तिकीट काढणं हे कंपल्सरी केलं आहे, त्याशिवाय एंट्री दिली जात नाही। दुर्दैव असं की आपल्या पूर्वजांचे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्याला आज पैसे मोजावे लागत आहेत। आणि मित्रांनो, जर बघितलं यावरून एवढंच समजतं आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारचा निधी, गडकिल्ल्यांसाठी जो निधी मंजूर होतो तो कुठेतरी कमी होताना दिसत आहे, कारण आज आपल्याकडून हे पैसे वसूल केले जात आहेत। मित्रांनो, जर बघितलं 25 रुपये म्हणजे मोठी गोष्ट नाही, परंतु हा जो 25 रायगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याला पाहायला भेटतात। दररोज मोठ्या प्रमाणात मित्रांनो इथे मोठ्या संख्येने इथे पाहायला भेटतात पर्यटक। तर 25 रुपये जर प्रत्येकाकडून काढले तर मोठ्या प्रमाणात निधी मित्रांनो हा उपलब्ध होणार आहे। सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच की हा जो निधी आहे तो गडाच्या संवर्धनासाठी यूज करावा, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार करू नये। गडाच्या संवर्धनासाठी जर निधी गोळा करत असेल तर नक्कीच मित्रांनो 25 रुपये आपल्यासाठी कमीच आहे। यापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा गडाच्या संवर्धनासाठी जे शिवप्रेमी आहेत ते शिवप्रेमी काढण्यास काही मनाई करणार आहे, परंतु याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार न करता हे जे
पैसे आहेत ते फक्त गडाच्या संवर्धनासाठी करून गडांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात व्हावं हेच फक्त शिवप्रेमींचं पूर्वे साध्या संति देवा ओम राजाधिराजाय प्रसय्य साईने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यं महाधिपत्यं मनवंत पर्यायी शात सार्वभौम सार्वजन दादा पादा दिव्य समुद्र पर्यंताया एकराळीति तदप्पे. मित्रांनो, नगरखाण्याकडून डावीकडे उतरून आलात की समोर जी मोकळी जागा दिसते तो आहे होळीचा मान आणि तिथेच आपल्याला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसलेला पाहायला भेटतो. मित्रांनो, पुतळ्यासमोर ज्या दोन भव्य रांगा आपल्याला जे अवशेष दिसतात पाहायला, सरळ जर बघितलं या भव्य रांगा दिसतात, तीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत आणि या दोन्ही रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आपल्याला इथे मधून पाहायला भेटतो. हे बाजारपेठ आहेत ते आजही आपल्याला मित्रांनो हुबेहूब जसेच्या तसे पाहायला भेटत आहेत. कारण ह्या ज्या खोल्या आहेत या खोल्यांमध्ये व्यापारी असायचे, ते त्यांचा बाजार सर्व आहे ते इथे मांडून असायचे, जेणेकरून त्यावेळची ही रायगडावरची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जायची. मित्रांनो, मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत किल्ल्याच्या नगारखान्याजवळ. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच आहे नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, नगारखान्यातून पायऱ्या वर चढून आलात की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. म्हणजे हा जो किल्ल्याचा भाग आहे इथे सर्वात उंचीवर आहोत आता आपण सध्या. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर आला तो किल्ला म्हणजे किल्ले रायगड. हे तर तुम्हाला माहीतच असेल. मित्रांनो, शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. राजे पहिली पायरी चढताना नक्कीच साऊसाहेबांना म्हटले असतील, आऊसाहेब आम्हा सामसे माऊली आठवतात ज्यांच्या जीवर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं
तो जीवाचा 21 तारदार आमचा या आनंदाच्या सोहळ्या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीये. आम्ही पहिली पायरी चढतो ते हिंदबी स्वराज्याची. साहेब आम्ही दुसरी पायरी चढतो की राजा लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे असे मदमशे बाजीप्रभू देशपांडे साहेब या आनंदाच्या सोहळ्या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीये. साहेब आम्ही तिसरी पायरी चढतो की राज आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगाच आमच्या रायबाचं असे म्हणजे तान्हाजी मालुसरे आमच्या जीवाचा तान्हा. साहेब या आनंदाच्या सोहळ्याला त्या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाहीये. सोहळ्याच्या प्रत्येक मावळ्याची आठवण राजांना राज्याभिषेकाची उशीर होती. भरल्या अंतकल लटलट त्या पायाने महाराज असंख्य वीरांची नाव घेत राजे. भरल्या अंतकल लटलट त्या पायाने त्या 32 पण सोन्याच्या सिंहावर आवडतात. राजांवरती छत्र धरलं जातं. नगर खाण्यामध्ये नगरे सनई चौघडे तुतरे दोंब्या वाजू लागतात. महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी येते. राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्तीले विष्णू म्हणजे जगाचा पालक. 1000 मोहरा उधळल्या जातात. गागा भट्टा आणलेल्या 7 नद्यांच्या 7 सुमरांच्या पाण्याने राजांचा अभिषेक केला. तो पाठीमागून एक लडकारी होते. शेवटच जे म्हणा की महाराज प्रभुताप पुरंदर क्षत्रिय कुलतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. आनंदाच्या जयघोषामध्ये आपल्या लाडक्या राजांचा तो राज्याभिषेक सोहळा नेत्रदीप सोहळा याच दरबारात मोठ्या आनंदामध्ये संपन्न झाला होता. बघा पूर्वी इकोसिस्टम या ठिकाणी तयार होते. पूर्वी माईक वगैरे नसे, इलेक्ट्रिसिटी नसायची. या दरबारामध्ये पाण्यावर बसा मावळा जरी कुजबुजा तरी तो आवाज राजांच्या सिंहासनावर स्पष्ट ऐकला असं. बघा आजही आवाज होतो. काही जाणकार लोकांचं मत आहे या मोठ्या दरबारात या साईडला मोठा दगड पाहायला मिळतो. याच्या मुळे असा इकोसिस्टम दोन्ही चमत्कार तयार होत असावा असं काही जाणकार लोकांचं मत आहे. बघा समोरचा आपण गेट पाहता हा नगारखाना आहे. हा बाल्य किल्ल्याचा मेन गेट आहे. त्याचा किल्ल्याचा गेट आपण खाली पाहिलं मिळेल. हा बाल्य किल्ल्याचा मेन गेट नगारखाना याची 52 फूट हाईट आहे आणि 40 फूट रुंदी आहे. उंची ह्याला 32 पायऱ्या वरती जाण्याची जागा आहे. बघा आणि या नगारे वाजले या किल्ल्याचे दरवाजे बंद केले जायचे. बघा याला आपण लांबून पहा मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला मिळतो की नाही. गेट ऑफ इंडिया सारखा हा पाहायला म्हणजे गेट ऑफ इंडिया याच्यासारखा पाहायला. कारण तो हेनरी ऑक्झफर्ड इंग्रजांचा वकील या रायगडावरती आला होता ना त्याचं छायाचित्र आपल्या रोजीनिशी डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेस तो इंडिया गेट बांधला त्यावेळेस तेथील इंजिनियरचं सांगितलं की वेलकम गेट कसा असावा हे महाराजांकडून शिकावं. म्हणून याची प्रतिकृती चोरून त्या ठिकाणी इंडिया गेट आणि गेट ऑफ इंडिया बांधण्यात आल्यामुळे तो डुप्लिकेट बांधलेला आहे. ओरिजिनल गेट ऑफ इंडिया या ठिकाणी पाहायला मिळतो नगारखाना. आता आपण पुढे होळीचा माळ बाजारपेठ जगदीश्वराची माहिती घ्यायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती आपल्याला काही पाहायला भेटतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव दिसतो, जो आता आपण समोर पाहतोय, तो आहे गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांनी आणलेली जी तीर्थे होती ती याच तलावात टाकली गेली होती. म्हणूनच याचे नाव आहे ते गंगीसागर तलाव असे पडले आहे. मित्रांनो, गंगासागर तलावाच्या बाजूला आपल्याला जे मनोरे दिसत आहेत हे मनोरे आपल्याला याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्याच्या पुढे तो शिलालेख आहे. त्या शिलालेखात आपल्याला याचा उल्लेख पाहायला भेटतो. त्याला अक्षरशः स्तंभ असे म्हणतात असं त्याच्यामध्ये उल्लेख लिहिलेला आहे. आणि ते स्तंभ मित्रांनो जे मनोरे आहेत ते 5 मजले असावे असं काही पूर्वजांचं म्हणणं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या पाठीमागे आपल्याला राजभवन पाहायला भेटतं आणि त्याच्याच पुढे मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केलात की एक चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष आपल्याला पाहायला भेटतात, जे 7 आपल्याला दरवाजे इथे पाहायला भेटतात. 7 दरवाजे नाही पाहायला भेटत आहेत, परंतु एका दरवाजातून आत गेलात की आतमध्ये आपल्याला
7 खोल्या पाहायला भेटतात. त्यांना राणींचा महाल असे म्हटलं जातं, कारण पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्या याच महालामध्ये राहायच्या आणि एकदम प्रशस्त असा महाल आपल्याला इथे पाहायला भेटतो.